कधी-कधी सगळं व्यवस्थित असतं. सगळं रुटीन पण व्यवस्थित चालू असतं. पण काहीच करायची इच्छा नसते. असं वाटतं दिवसभर झोपून राहू. काय तो रोजचा रुटीन, काय ते रोजचं मुलांचं शाळा, काय तो आपला रोजचा एकच नियम. असं वाटतं कधीतरी आराम करावा, काहीतरी स्वतःसाठी करावं. खरंच खूप थकल्यासारखं होतंय. थकवा म्हणजे खरंच आळस आहे का? किती प्रेशर असतो आपल्या बायकांवर, की हे करा, ते करा, हे केलंच पाहिजे, एवढ्या वाजता उठलेच पाहिजे, एवढ्या वाजता झोपलंच पाहिजे. पण खरंच डेलीमध्ये हे पॉसिबल असतं का? तुमच्याकडून रोज नियम पाळले जातात का? आज जर मी प्रॉडक्टिव्ह झाले नाही, आज जर मी नेहमीची कामं केली नाही, तर आजचा दिवस प्रॉडक्टिव्ह राहील का? मला गिल्ट तर येणार नाही, मला रात्रीची झोप लागेल का? असे किती प्रश्न रात्री झोपताना आपल्या मनात पडतात. सगळ्यांना वाटतं ही तर घरीच आहे, हिला काय काम आहे? आणि खरंच आई म्हणून आपल्याला पण गिल्ट येत असतो, की काय करू? करावंच लागणार. घरात एवढा पसारा पडला आहे, पण खरंच सांगू करायची इच्छाच होत नाही. पण काय करणार? आपल्याला उठावंच लागणार आणि करावंच लागणार. हळू का होईना, आपल्याला करावंच लागणार. पण खरंच का? आपण आई आहोत म्हणून आपण कधीच थकायचं नाही. आपण माणूस नाही आहोत का? आपल्याला पण थकवा येतोच ना. पण खरंच घरची रोजची कामं कधीतरी स्किप केली तर चालणार का? कधीतरी आपण पण प्रेशरशिवाय बसू शकू का? निवांत आपल्याला शांत बसता येईल का? हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. पण खरं सांगू कधीतरी आपल्या शरीराचं आपण ऐकलं पाहिजे. कधीतरी स्वतःसाठी जगलं पाहिजे. कधी तरी आपण पण आराम केला पाहिजे.